जय शिवराय मित्रांनो, तर तुमचा पुन्हा स्वागत आहे अक्षय नायकवर या चॅनलवर। तर मित्रांनो, आज आम्ही जातो आहोत माऊली किल्ल्यावर। तर आमची मित्रमंडळी इकडे पण आहे आणि इकडे पण, आणि आमची प्रिंट बघा टी-शर्टची नवीन छापलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर सांगा, आम्ही देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आम्ही आता इथे थोडा किल्ल्याच्या आसपास आलेले आहेत आणि मित्र इकडे आमचे बघा फोटो काढत, सर्व फोटोशूट चालू आहे बघा। आणि समोर किल्ला, माऊली किल्ला तो बघा। तर मित्रांनो, आता आम्ही आलेले आहेत खोर गावामध्ये। इथंच पायथा आहे किल्ल्याचा, हा किल्ला बघा, आणि इथून आम्ही ट्रेकिंग चालू करतो। तर मित्रांनो, तुम्ही हा रोड बघितला, हा रोडनी जायचं आपल्याला। हा बघा एकदम छोटी वाट आहे, याच रोडनी जायचं। इथे बघा मंदिर पण आहे। तर हे बघा इकडे आपल्याला एक निशाण लागलेलं आहे, किल्ले माऊली। आम्ही जस्ट ट्रेक चालू केला आहे आणि घनदाट जंगल एकदम, हे बघा पूर्ण भरलेला आहे। आणि माझा प्रिय मित्र आज पण माझ्या जोडीला आहे बघा। तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मागच्या व्हिडिओमध्ये हा पण होता व्हिडिओमध्ये। आम्ही दोघंच गेलेलो ट्रेकिंगसाठी। आम्ही ट्रेक चालू केला आहे आणि चारी साईडून म्हणजे पूर्ण एरियामध्ये पाण्याचे झरे होतात, छोटे छोटे पाण्याचे झरे, आणि आवाज पण भरपूर पाण्याचा येतो झऱ्यांचा। आता तिकडे आहे, ते दिसणार नाही तुम्हाला। तुम्हाला बोललो, आणि हा बघा पाण्याचा झरा वाहतो छोटासा, पूर्ण पाण्याचाच आवाज आहे। मित्रांनो, माऊली किल्ल्याकडे जात असताना तुम्हाला एक धबधबा आहे, इथे तुम्ही आंघोळ पण करू शकता। पूर्ण आहे ना, पूर्ण असा स्लोप आहे बघा, पूर्ण खाली एकदम। बापरे, आणि खाली पाण्याचा झरा आहे।
छोटा धबधबा आहे. हा रोड बघ एकदम हार्ड आहे. रस्ता आहे ना पूर्ण रस्ता बघा. हा बघा आणि ते मित्र माझे चढतात अजून. ए पटापट या. आपला भाई थोडा अंगाने येत त्याला तो बघा सावकाश चढतो. नाही सावकाश चढ. किसान तुला काय वाटतंय रस्त्याबद्दल? डेंजर रस्ता आहे बाबा, खतरनाक रस्ता आहे. माझा प्रिय मित्र परत मला भेटलेले. दोस्त आहे कुठे तू? खूप दिवसांनी भेटला हा प्रिय मित्र. थांब ना. तो गेला. आपण थोडाच पुढे चढलोय पण हा रस्ता का पूर्ण जिकडून तिकडून रस्ता जातात. इकडे कोणतरी ओळखीचा असेल किंवा गाईड असेल त्यांचे जोडला द्या, नाही तर तुम्ही रस्ता भटकू शकता. पूर्ण बघा एरिया कसा आहे बघा. गाईड जोडीला घेऊन या. कुठे आहे रे मित्रा? ए मित्रा, आपल्याला कोणाचा आवाज येत नाही. मागे दोघं तिघे आपले मित्र आहेत आणि दोघं तिघे पुढे गेले. इकडे कोणतरी जातात. ए मित्रा, हा आलो. फायनली मित्र आपल्याला भेटले आहेत पुढे. आता एअरपोर्ट रोडने जातो आम्ही. आम्हाला मेन प्रवेशद्वार जो गेट आहे माऊली किल्ल्याचा तो आम्हाला भेटलेलाच नाही. आम्ही कोणत्या तरी वेगळ्याच रस्त्याने आलेले आहेत पण चाललोय खरं. बघूया पुढे तिथून रस्ता जातो. हा पूर्ण वैलातून रस्ता आहे. पूर्ण हे बघा झरे छोटे छोटे, त्याच्यामध्येच आम्ही जातोय. जसा रोड चाललाय तेच रोडने आम्ही चाललोय. पाण्यात तोडून ठेवली नाही. हा हे कोणीतरी तोडलेले म्हणजे रस्ता भटकायला नको म्हणून. आणि मध्ये मध्ये दगड पण लागलेले होते एकावर एक. तुम्हाला दाखवतो पुढे भेटले तर. आणि रस्ता बघा पूर्ण जंगल एकदम फुल एकदम झाडा झुडपाने एकदम भरलेला आहे रस्ता आहे बघा. परत आपण पुढे ओयलाजवळ आलेले. छोटा झरणा आहे. आम्ही चढतोय पण अजून आम्हाला पायरी मार्ग भेटलेला नाही, दिसलाच नाही अजून. पूर्ण रस्ता बघा. लोक जास्त जातात का नाही माहिती नाही रोडने. आम्ही पण फर्स्ट टाइम आलेले. आणि पूर्ण जंगल एकदम भरलेलं आहे. पूर्ण भरलेलं जंगल झाडाझुडपांनी. आता आम्ही थोडाच पुढे चढलोय. आमची मित्रमंडळी मागे आहे. आम्ही तिघेच पुढे आलोय पण आम्ही त्यांच्यासाठी थांबतोय थोडा वेळ, कारण की जास्त मागे आहेत ते. आम्ही पण पुढे आलोय तर 2-5 मिनटं थांबतो आणि आपलं ट्रेकिंग चालू आहे. आणि थकवा बघा पूर्ण अंग माझा घामाने भिजलाय पूर्ण. तर मित्रांनो पुन्हा आम्ही ट्रेक चालू केलेले आणि थोडी अंगामध्ये एनर्जी आलेली. थोडा आराम केल्यावर हे बघा आम्ही चाललोय सगळे. 5 मिनिटं वरती चढलो आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवत होतो बघा. हा बघा व्ह्यू. तुम्हाला पाण्यामधून धबधब्यामधून येतो आम्ही. आता बघा आणि धबधबा बघितला मला थोडा आनंद झालेला, थोडा ऊर्जा आलेली बघा. आपल्याला त्याच्यामधूनच जायचं आहे धबधब्यामधून. चला पुढे तुम्हाला दाखवतो. सुंदर असा व्ह्यू. आपण जस्ट त्याच्यामधून आलेले भिजलोय
मोबाईल पण भिजलाय. आमचा हा ट्रेक एवढा हार्ड आहे ना, सर्व पब्लिक वा मित्रमंडळी आमच्या इकडे बसलेले आहेत. हे बघा पूर्ण हार्ड आहे हा किल्ला चढायला. आणि आमचा अध्यक्ष सर थकले का तुम्ही? तोंडात दाखवत नाही. हे बघा आम्ही चालत चाललो हळू आणि थोडा धुक्का पसरलेला आहे भरपूर आणि थोडा अंधार पण झालेला. धुक्यामध्ये आम्ही पूर्ण समावेश झालेलो आहेत आता. हा बघा पूर्ण धुक्का आणि थोडा थंडावा पण सुटलेला, बरं वाटतंय. हा मित्रांनो, तर आम्ही वरती चढलेलो आहेत. हे बघा आणि धुक्का बघा पूर्ण धुक्काने पूर्ण किल्ला भरलेला आहे. धुका चढलोय आणि आमचे मित्रमंडळी बघा पूर्ण थकलेला आहे. हे बघा थोडा आराम घेतोय. कधी पण गड चढले का थोडा 5-10 मिनिटं आराम घ्या वरती, थंडावा तर असतोच. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय. 5-10 मिनिटं थांबलो, धुका गेलाय आणि हा व्ह्यू बघा पूर्ण. आता धुका गेला आणि व्ह्यू बघा हा पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू आहे. आम्ही चालतोय एक साईडला पूर्ण आणि एक साईडला पूर्ण दरी आहे. पूर्ण दरी आहे बघा. थोडा पाय स्लिप झाला खाली. तर मित्रांनो सावकाश कधी पण चढा आणि मग घाई करत नाही, सावकाश चढतोय. आता आम्ही जस्ट वरती आलोय आणि हे बघा पूर्ण इकडे जे मला वाटतं तटबंदीचे अवशेष वाटते पूर्ण पडक्या अवस्थामध्ये आहेत. हे बघा तुम्ही लगेच समजू शकता, पण काय समजत नाही अजून. बघतो थोडा वरती जाऊन. चला बघूया. वरती किल्ल्यावर पोचलो आहे. इकडे अवशेष आहेत पूर्ण. हे मला वाटते वाड्याचे अवशेष आहेत. बघू शकता तुम्ही इकडे पण पूर्ण गवताने ते भरलेले आहे. हे बघा पूर्ण अवशेष आहेत, वाड्याचे आहेत कसं माहिती. आपला मित्र गणेश तुम्हाला 2 शब्द सांगतो ट्रेकिंग बद्दल. गणेश सर बोला. एवढा पण आवाज येत नाही त्याचे. बघा पूर्ण थकलेला येतो. आता दाखवतो फक्त कसा चालतो ते बघा. कसं चालतो पूर्ण थकलेला आहे तो बसलेला झोपलेला तिकडे तिकडे. आम्ही त्याला घेतो जोडीला आणि नेतो. हे बघा इकडे पूर्ण धुका आहे. खाली काय दिसत नाही, दरी आहे पूर्ण. आम्ही इकडे चाललेलो पण आम्ही रिस्क जास्त घेत नाही. आम्ही रिटर्न जातोय कारण की पूर्ण दरी आहे खोल एकदम.
सह्याद्री. आम्ही आता इथे बघा शंभूदुर्ग प्रतिष्ठान राजवाडा आहे. या राजवाड्यामध्ये आम्ही जातोय. राजवाड्यामध्ये हे बघा हे राजवाडा आहे. आम्ही आतमध्ये जातो. जस्ट आपण आता आलेलो इकडे बघा. हे शिडी म्हणजे शिडी लावलेले आहे आणि पुढे पायरी मार्ग आहे आणि याच रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. चला जाऊया. हा बघा आपण इथं पोचलेले आहेत. समोर बुरुज आहे. हा समोर बुरुज आहे. हा बघा चढिया. खूप असा डेंजर रस्ता आहे इकडे. हा पायरी मार्ग इथून बघा. हा पायरी मार्ग आहे आणि इथून खरी ट्रेक सुरुवात होते. तर पुढं बघूया आपण. चला. आम्ही बघा कुठं आलेले. एक पाण्याचा टाका आहे. पाण्याचा टाका बघा कुठे आतमध्ये एकदम गुफ्यामध्ये बघा. पूर्ण पाण्याचा टाका आणि भरपूर मोठं आहे. हे बघा पूर्ण आतमध्ये आहे अजून. आम्ही माऊली किल्ला बघा आलेलो. समोरच बघा आहे धुका पडलाय. पण छोटासा प्रॉब्लेम झाला. आम्ही रस्ता आम्हाला समजत नाही. आम्ही भंडारदुर्ग त्या रोडने इकडे आलो. तर मित्रांनो आपण या रोडने गेलेलो. आम्ही परत आलो. मी बघतो आम्ही कल्याण दरवाजा आहे कुठे आहे. तर आम्ही नंतर बघितलं तेव्हा इकडे थोडा पुढे आलो. दाखवतो इकडे आलो. थोडा बघितलं आम्ही खाली. ते बघा पायरी मार्ग आहे. हे बघा हे पायरी आणि खाली आहे कल्याण दरवाजा. आम्हाला बघायचं होतं काही ना काही. आता आलो एवढं तर आता आम्ही उतरतो खाली. माऊली किल्ल्याचा कल्याण दरवाजा आहे तो आम्ही तुम्हाला दाखवतो. आमच्या ऋतिकला बघायचाच होता काय ना काय. आम्हाला दाखव थोडा भेटलेले आम्ही तुम्हाला पण दाखवतो. उलटा पाय पकड ये खाली आहे पाय टाक खाली. येऊ दे खाली. हां आता ये. हा पायरीच नाही इथे तरी इथे लोकांनी जे येतात किल्ले बघण्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे. चांगलं केलेलं. चला उतरायला आहे इथं. बघ उतरण्यासारखं आहे का. कल्याण दरवाजा आणि आम्ही तर जात होतो पण पुढे गेल्यावर बघितलं तर पायऱ्याच नाही. ते रॅपलिंगचं थोडं होतं तर आम्ही विचार केला आम्ही पुढे जात नाही. इथूनच आम्ही रिटर्न निघतो. मित्रांनो आता आम्ही कल्याण दरवाजावरून चाललोय. शंकराची आपली पिंडी आहे तिथे जातोय आम्ही.
शेवट आम्ही महादरवाजाकडे आलो आणि आपली शंकराची पिंडी आहे. महाराजांचा फोटो आहे तिकडे पण आपण आलेलो पोहोचलो आहे. आम्ही Finally. पूर्ण किल्ला फिरलो. फायनली 3 तास 4 तासाची ट्रेकिंग करून आम्ही या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. बघू शकता आपण टाकी असे टाकी दाखवू. हे पाण्याचे टाका आहे आणि याच्यामध्ये मासे पण आहेत, छोटे छोटे मासे आहेत. आणि इकडे आपल्या महादेवाची पिंडी आहे. हे बघा महादेवाची पिंडी. आणि तुम्हाला इथे आपले महाराजांचे मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो. शेवटी आम्ही महाराजांच्या मूर्तीजवळ आलेलो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. आमचा ट्रेक झालेला आहे, कारण की हा बघा महादरवाजाकडे आम्ही आता आलेलो. पूर्ण गड फिरून आम्ही आता महादरवाजाकडे आलेलो. हे बघा हा पूर्ण महादरवाजा, हे बुरुज आहे बघा. आणि हा महादरवाजा. आणि इकडे पूर्ण रस्ता बंद आहे, आता पूर्ण कोसळलेला आहे. ही बघा मूर्ती भरपूर किल्ल्यावर बघायला मिळते. ही मूर्ती ही बघा, ही पूर्ण मूर्ती पडक्या अवस्थेमध्ये आहेत सर्व. आपला आजचा ट्रेक झालेला आहे, तर आता आम्ही घरी निघतोय. तर आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय मित्रांनो.